राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा काँग्रेसने खरंच अपमान केला आहे की जाणून बुजून त्यांनी हा वाद निर्माण केला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत। राष्ट्रीय गीत वंदे मातरम संपूर्ण गाण्यावरून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा स्वतःचे हसे करून घेतलेले आहे। जेव्हा जेव्हा या पक्षाला थोडी उभारी मिळते तेव्हा तेव्हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे। नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण संशोधन विधेयक 2026 सादर केले, ज्यामध्ये राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग वंदे मातरमला राष्ट्रगान म्हणजे नॅशनल अँथम जनगण मन प्रमाणे कायद्याचे संरक्षण आणि दर्जा मिळालेला आहे। या विधेयकाला दोन्ही सदनामध्ये आवाजी मतदानानुसार मंजूर केले आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्वीकृती मिळाल्यानंतर 11 ऑगस्ट 2026 रोजी हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झाले। आणि या मंजूर झालेल्या विधेयकानुसार जर कोणी राष्ट्रीय गीत सुरू असताना जाणून-बुजून बाधा निर्माण केली तर त्या व्यक्तीस 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा रोख रकमेच्या दंडाची शिक्षेची तरतूद केली आहे। 15 ऑगस्ट 2026 ला काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहण झाल्यावर नुकतेच मंजुरी मिळालेल्या विधेयकानुसार संपूर्ण वंदे मातरम गात असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी बाधा निर्माण करून संपूर्ण वंदे मातरम गाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। सोबतच सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय गीत सुरू असताना हातवारे करीत ते थांबवण्यासाठी बाधा निर्माण केली आणि रागाने काँग्रेस सेवकाला राष्ट्रीय गीत बंद करण्यास सांगून गो असे सुनावले। काँग्रेसने यापूर्वी देखील आपल्याला कायद्याचे काहीही पडलेले नाही, सोबतच भारताच्या गरिमाबद्दल देखील आपल्याला काहीही घेणे देणे नाही आणि आपण आपल्या सोयीचे राजकारण करीत असल्याचे दाखवून दिले। इतकेच काय तर पार्ट टाइम प्रमाणे काम करणाऱ्या विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी आपण वंदे मातरम गीताचे फक्त आपलेच म्हणजे काँग्रेसचे वर्जन जे ठराविक वर्गाला खुश करण्यासाठी राष्ट्रीय गीताची कडवी वगळून बनवले आहे तेच गायचे असे सांगितले। म्हणजे त्यांच्या लेखी संविधानाला, कायद्याला, विधेयकाला काय आणि किती किंमत आहे हे दिसून येते। यावरूनच काँग्रेसच्या काळात कितीतरी अनितीच्या घटना घडल्या असतील की ज्या कधी उजेडातच आलेल्या नाहीत, परंतु आता घडलेली ही घटना ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाल्यामुळे काँग्रेसचा खरा दुटप्पी चेहरा उघडा पडला आहे। आता भाजप सरकार राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण संशोधन विधेयक 2026 नुसार राष्ट्रीय गीत वंदे मातरम सुरू असताना बाधा निर्माण केली म्हणून सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोबतच राहुल गांधी यांच्यावर देशातील सर्वात पहिला गुन्हा दाखल करते का? त्यासोबतच काँग्रेसने हे जाणून बुजून रचलेले नाटक आहे का? हे देखील तपासून पाहिले पाहिजे, कारण खूप वर्षांपूर्वी नाही तर अवघ्या 4 दिवसांपूर्वीच मंजूर केलेल्या विधेयकाला अशा तऱ्हेने विरोध करून गुन्हा दाखल झाल्यास भाजपा लोकशाही आणि संविधान धोक्यात आणत आहे असा विनाकारण वाद निर्माण करण्यासाठी एक नवीन मुद्दा काँग्रेस मिळवण्याच्या प्रयत्नात तर नाहीये ना? या सर्व पैलूंचा अभ्यास करून भाजपा सरकार काय भूमिका घेतीये हे पाहणे खरेच औत्सुक्याचे ठरेल। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा।